आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार। आज आपण दुर्मिळ होत चाललेल्या एका सरपटणाऱ्या प्राण्याचा अभ्यास करणार आहोत। ही आहे गरीब गोगलगाय। ही चेरीचं झाड समजून या भिंतीवरती चढली होती, पण तिच्या लक्षात आलं हे चेरीचं झाड नाही, म्हणून ही खालच्या दिशेने यायला लागलेली आहे। आता हिचं जर का बारकाईने आपण निरीक्षण केलं तर हिच्या डोक्यावर जी दोन शिंग दिसतात, ही शिंग म्हणजेच तिचे मार्गदर्शक दिवे आहेत। ओके, जसजशी ती पुढे जाईल तशी ती लांबत जाती। ओके, आता अनेक गोगलगायींचा आपण अभ्यास करूया। ही पहा, बेंडकीसारखी दिसणारी गोगलगाय, तिला देखील ह्या भिंतीवर काही दिसलं नाही, म्हणून ती जमिनीच्या दिशेनं खाली यायला लागलेली आहे। पहा, तिची जी काही स्पर्शज्ञान इंद्रिय आहेत, ज्याला शिंग म्हणतो, गोगलगाय पोटात पाय। पाहूया आणखीन गोगलगायीचे नमुने। ही आहे वेगळ्या प्रकारची गोगलगाय। पहा, हिचं जर का बारकाईनं निरीक्षण जर केलं तर हिच्या पाठीवर शिंपल्यासारखं एक ढाल दिसते आणि ही नवीनच जन्माला आलेली गोगलगाय आहे। पहा, ही आपली शिंग किती लांब करत आहे, तुमच्या लक्षात आलं असेल। म्हणजे ही गोगलगाय आहे, परिस्थितीनुसार आपलं शरीर लांब करते, शिंग लांब करते, आजूबाजूचा अंदाज घेते आणि पुढं वाटचाल सुरू करते। ही देखील चेरीचं झाड समजून या भिंतीवरती चढलेली आहे, परंतु वरती काही चेरी मिळणार नाहीत। तिनं दूरदृष्टीपणे जाणलं आणि ती जमिनीच्या दिशेनं यायला लागलेली आहे, कारण जमिनीवरती धुळीकण आहेत, गवत आहे आणि काही तिचा आवश्यक असं खाद्य आहे। पहा, अशा प्रकारे ही वेगळ्या प्रकारची गोगलगाय, शिंपला टाईप गोगलगाय। आणखीन पुढच्या गोगलगायींचं आपण निरीक्षण करूया। आता ही आहे वेगळ्या प्रकारची गोगलगाय। तर आता ही गोगलगायचा व्हिडिओ दाखवण्याचं कारण म्हणजे आपल्या समाजात देखील अवतीभवती आपले काही मित्र, काही लोक हे गोगलगायीसारखे गरीब दिसतात, परंतु हे घातक। ही गोगलगायीने बघा आपल्या शरीरातून घाण टाकलेली, काही वेळा ही पायाखाली तुडवली जाते आणि मरण्याची शक्यता असते किंवा जगली देखील जाते। तर अशा काही आपल्या मित्रांच्या समवेत, काही लोकांच्या समवेत जर अंदाज घेतला तर ह्या प्राण्यांच्यासारखी वेगवेगळी माणसं देखील ह्या समाजात आहेत। काही लोक अगदी गोगलगायीसारखी गरीब दिसतात, पण ती घातक आहेत। पाहूया, जरा पुढे जाऊया। ह्या गोगलगायीला वाटतंय की पुढे वर काहीतरी खायला मिळेल आणि ह्या गोगलगाय अगदी शांततेने आपला मार्ग चालत असतात। तर ही बिताडावर चढणारी पोर्चमधील गोगलगाय, पहा, तिच्या देखील पाठीवर ढाल असल्यासारखं कवच आहे। तर ज्या वेळेला धोक्याची सूचना येईल त्यावेळेला ते आपलं शरीर या कवचाच्या आतमध्ये घालून घेते किंवा कासवासारखं ती लपून बसती। ठीक आहे, आता गोगलगायचा व्हिडिओ दाखवण्याचं कारण म्हणजे आता आपण आपल्या अवतीभोवतीची जी काय लोक आहेत हे गोगलगायीसारखे आहेत, घातक आहेत। ही गोगलगाय जर का अशीच बिताडावर चढून जर का एखाद्या किचनमध्ये भांड्यामध्ये पडली आणि जर का ते अन्न खाल्लं तर ते आपणाला बाधिकार आहे। ह्यासाठी किचनमधील स्वयंपाकाची भांडी किंवा जी काही भाजी बनवण्यासाठी झाकून ठेवावी, हेच ह्या व्हिडिओमार्फत आपणाला सांगण्यात येत आहे। घरातील काही कीटक हे आपल्या जीवाला घातक आहेत, उदाहरणार्थ पाल, कर्कोच, त्याला केकर म्हणतो, वगैरे वगैरे अनेक झुरळं वगैरे आहेत त्या पद्धतीनं। तरी सर्वांनी काळजी घ्यावी या प्राण्यांच्या बाबतीत। दिसायला जरी गरीब दिसत असतील तर आपल्या जीवावर उठणारे हे प्राणी आहेत। पहा, शरीराकडून घेतलेली गोगलगाय अशा प्रकारे ह्या गवतावर विराजमान झालेली आहे आणि तिचं अन्न ती भक्षण करत आहे। इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये द स्नेल अँड द चेरी टेरीज या गोष्टीप्रमाणे ही गोगलगाय धाडसी, जिद्दी, धीरानं ध्येय गाठणारी आहे।
तेव्हा ह्या प्राण्यांच्यापासून चिकाटी हा गुणधर्म घ्यायला काय हरकत नाही आणि ह्यांच्या शरीरातून देखील चिकट पदार्थ बाहेर पडत असतो की जेणेकरून ह्या गोगलगाईचा मार्ग आपणाला समजू शकतो. पहा, शिंपला टाईप गोगलगाय. या गोगलगायनं आपलं शरीर आकुंचन करून घेतलेलं आहे. तर या गोगलगायच्या अनेक कथा, अनेक गोष्टी तुम्ही अभ्यासलेल्या आहेत. ह्या प्राण्यांच्यापासून लोकांनी योग्य तो बोध घ्यावा आणि त्या पद्धतीनं आपलं जीवन आक्रमण करावं. प्राणी संरक्षण, यांना मारू नका, ह्यांना जीवन ठेवा. यांच्या पाहण्यामध्ये, चालण्यामध्ये आणि ह्यांच्या शिस्तप्रिय वागण्यामध्ये आपणाला जे विशेष गुण दिसतात त्याचं आपण अवलोकन करावं. हेच आवडी चॅनलच्या वतीनं सर्वांना विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता तुम्ही म्हणाल, अहो तुमच्या इथंच कशा काय दिसतात हो? हे पहा, यांच्यासाठी आम्ही खास असं काय वनस्पती लावलेले आहेत. या ठिकाणी शेवग्याच्या शेंगांचा भार संपलेला आहे. या ठिकाणी कर्दळी आहे, पहा लाल कर्दळी. ही देखील वनस्पती आता दुर्मिळ होत चाललेली आहे. ओके, झेंडूची फुलं आहेत, पपईच्या बागा आहेत. आम्ही वनस्पती त्यांच्यासाठी लावलेल्या आहेत. त्यामुळे ह्या वनस्पतीवरील कीटक वगैरे काही पदार्थ खातात आणि आपली जीविका करतात. आणि ह्या दिवसामध्ये ह्या गोगलगाय पाहायला मिळतात. अशा प्रकारे ही गोगलगाय भिंतीवरून शांतपणे, कुणालाही न काही कळता, ही आता खिडकीत आलेली आहे. खिडकीच्या तावदारामधून आत जाणार आहे. तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे या प्राण्यांच्यापासून आपण एक शिकलं पाहिजे की धोक्याची सूचना मिळतात, सुरक्षित ठिकाणी आपण आश्रय घेतला पाहिजे आणि धोका संपल्यानंतर पुन्हा वाटचाल करावी. हेच ह्या गोगलगायच्या ह्याच्यावरून गुण पाहायला मिळतात. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांचं अवलोकन करा आणि त्या पद्धतीनं या पशु पक्षी प्राण्यांच्यापासून जे काही गुण आहेत ते तुम्ही आत्मसात करावेत. चांगलं राहा, चांगलं खा, चांगल्या प्रकारे जगा, हीच आवडी चॅनलच्या वतीनं आपणास विनंती आहे. तर अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास आवडलेच आपण आवडी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हीच आवडी चॅनलच्या वतीनं जय हिंद, जय महाराष्ट्र.